दिनांक 12 अप्रैल 2024 को बहुजन वंचित अघाड़ी के अध्यक्ष प्रकाश उर्फ बाला साहब अम्बेडकर चंद्रपुर में उनके उम्मीदवार राजेश बिल के प्रचार के लिए आए थे। इस दौरान आयोजित पत्रकार परिषद में बोलते हुए उन्होंने प्रधानमंत्री मोदी पर और बीजेपी पर जबरदस्त प्रहार करते हुए प्रेस कॉन्फ्रेंस की शुरुआत की। उन्होंने कहा कि मोदी केवल कांग्रेस को ही नहीं बल्कि बीजेपी को भी खत्म कर रहे हैं। इसका सबूत यह है कि वो 2.5 सालों से आरएसएस के हेडक्वार्टर में भी नहीं गए और मोहन भागवत से भी कोई सलाह नहीं ली। उन्होंने प्रश्न किया कि क्या यह आरएसएस कार्यकर्ताओं को मान्य है। उन्होंने कहा कि मोदी देश तोड़ रहे हैं। सरकार पर बड़ा आरोप लगाते हुए उन्होंने बताया कि 50 करोड़ से अधिक की संपत्ति वाले 17 लाख हिंदू परिवार अपने देश की नागरिकता छोड़कर दूसरे देशों में जा बसे हैं। उन्होंने व्यापारियों को चेताते हुए कहा कि अगर मोदी तीसरी बार आते हैं तो अब सारे व्यापारियों को यहाँ छापे पड़ने शुरू होंगे। जरांगे पाटिल का इस इलेक्शन में 30% इफेक्ट रहेगा और उनके फॉलोअर्स भाजपा और कांग्रेस दोनों को वोट नहीं देंगे, इसलिए उनके वोट बहुजन वंचित अघाड़ी को मिलेंगे। एक पत्रकार के प्रश्न के उत्तर में उन्होंने चौंकाने वाली बात बोलते हुए आरोप लगाया कि 20 सीटों पर उद्धव ठाकरे और एकनाथ शिंदे की मैच फिक्सिंग है। उन्होंने कहा कि निर्भय बनो प्रचारक भी अब संभ्रम की भूमिका में है और उनका समर्थन अब कांग्रेस के नहीं के बराबर हो गया है। छत्रपति साहू महाराज के बारे में बोलते हुए उन्होंने बताया कि लोगों को असलियत पता है। पारदर्शी समाचार के संपादक राजेश नायडू के ये पूछने पर कि वंचित बहुजन अघाड़ी के उम्मीदवारों की वजह से अधिकतर जगहों पर कांग्रेस के वोट कट के भाजपा को मदद मिलती है, इस पर प्रकाश आंबेडकर भड़क गए और उन्होंने कहा कि ये गलत प्रचार लोगों ने फैलाया है। सच्चाई ये नहीं है। पिछली बार 9 स्थानों पर कांग्रेस को सिर्फ मुस्लिम के वोट मिले थे। तो म्हणजे 2014ला सुरुवात झाला की काँग्रेस पक्ष संपवायचा। त्या प्रत्येकाला असं वाटलं की एक पॉलिटिकल पार्टीचं भांडण आहे, त्या ह्याच्यामध्ये आपल्याला सरळ दिसतंय। एक प्रोपगंडा म्हणून त्या ठिकाणी बघण्यात आलं, परंतु काँग्रेस सोडलं आणि स्वतःचाच पक्ष संपवायला निघाला आणि ते मागच्या 3 वर्षापासून अत्यंत प्रॉमिनंटली दिसायला लागले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाचं सरकार असं संबोधत नाही। कुठलीही योजना आली ती सरकारची योजना अशी नाही, तर ती पूर्णपणे नरेंद्र मोदी यांची असणारी योजना अशा स्थितीने त्या ठिकाणी मांडतात। म्हणजे काँग्रेस संपवण्याची गोष्ट त्यांनी सोडली, त्यांनी आता असणारा स्वतःचाच भारतीय जनता पक्ष संपवण्याचा मार्ग केला। त्याच्या पुढे जाऊन आपण असणारा पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचा असणारा बॅकबोन जे आहे ते आरएसएस आहे। वैचारिक मतभेद आमच्या आरएसएसचे आजही कायम आहेत। तो वैचारिक मतभेद आम्ही असताना म्हणालो होतो की ते वैदिक धर्मचे पुरस्कर्ते आहेत आणि मग जात व्यवस्थेचे पुरस्कर्ते आहेत। आम्ही त्यांना असं म्हटलं, तुम्ही बदललं हे दाखवायचं असेल तर जात व्यवस्थेतले पुजारी पण आपण संपवले पाहिजे, म्हणजे कुठल्याही जातीतला असेल। त्याच्या जागी एक हिंदू थिओलॉजिकल स्कूल उभी करायची आणि त्यातून जो बाहेर पडेल त्याला सगळे हिंदू धर्मातले विधी व कार्यक्रम जे आहेत ते करण्याचा अधिकार राहील। जातीवरती आधारित पुजारी पण बंद। त्याच्यामुळे आमचे मतभेद आहेत त्यांच्यावर, नाही असं नाही, पण दुर्दैवाने असं म्हणता येईल की ज्या आरएसएसच्या जोरावरती नरेंद्र मोदींचं सरकार आलं, आम्ही असं मोहन भागवत यांना असं विचारतो की तुम्ही मागच्या 2.5 वर्षामध्ये किती वेळा नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागितली किंवा त्यांना नरेंद्र मोदींचं सरकार आलं, आम्ही असं मोहन भागवत यांना असं विचारतो की तुम्ही मागच्या 2.5 वर्षामध्ये किती वेळा नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागितली किंवा त्यांना असताना तुम्ही सांगितलं की आपण भेटलं पाहिजे। या 2.5 वर्षामध्ये नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांची भेट तरी झालेली आहे का?
संघाचा असणारा जो कार्यकर्ता आहे त्यांनी हा प्रश्न स्वतःलाच विचारला पाहिजे की नरेंद्र मोदी हे जर मोहन भागवतांना भेटत नसतील तर त्यांनी नरेंद्र मोदींना असणारा प्रचार का करावा? कारण का उमेदवार हा असणारा बीजेपीचा नाही तर सांगितलं जातो नरेंद्र मोदींचा असणारा उमेदवार, मोदींचा उमेदवार. त्याच्यामुळे असणारा भारतीय जनता पक्षच संपलाय की काय अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. हे जे पार्टीलेस देशाला करण्याचं धोरण चाललेलं आहे हे धोकादायक आहे. मोदींच्या मनामध्ये जे आहे, पोटामध्ये जे आहे ते आता तोंडावरती यायला लागले. पंतप्रधान जे आहेत पुन्हा 5 वर्ष मीच सत्तेवरती येणार म्हणून असं सांगतात. काँग्रेसवाल्यांनी 29चा असणाऱ्या तयारी करावी असंही त्या ठिकाणी म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूने सत्तेवरती नसलेला काँग्रेस हा देश सोडणार असा प्रचार त्यांचा चाललेला आहे. देशाचा एकोपा पण किंवा युनिटी ज्याला आपण म्हणू, याच्यामधला बिगेस्ट फॅक्टर जो आहे, सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो आहे तो पॉलिटिकल पार्टीज आहेत, राजकीय पक्ष आहेत. राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे सिंबॉल आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि हे सिंबॉल संपवायला कोण निघालेला आहे तर नरेंद्र मोदी निघालेले आहे. त्याच्यामुळे आमचा असणारा आरोप आहे नरेंद्र मोदींवरती की त्यांनाच आज देश तोडायचा आहे. आता ही जी नरेंद्र मोदींची भूमिका आहे आणि त्याच्याच बरोबर असणारा मोहन भागवत यांना भेटायचं नाही, संघातला जो कार्यकर्ता आहे त्याला हे मान्य आहे का? दुसऱ्या बाजूस संघ आणि भारतीय जनता पक्ष आम्ही हिंदूंचे प्रतिनिधी आहोत म्हणून या ठिकाणी म्हणतात आणि आम्ही ख्रिश्चनांच्या आणि मुसलमानांच्या विरोधात आहेत असं ते सांगतायत. 2014 ते प्रश्नाचं उत्तर राज्यसभेमध्ये देईपर्यंत म्हणजे मागच्या 5 महिन्या अगोदर ह्याच गव्हर्नमेंटने दिलेल्या आकडेवारीप्रमाणे $17 लाख कुटुंब की ज्यांची स्थावर मालमत्ता 50 कोटीच्या वरती आहे आणि ज्यांचा धर्म हिंदू आहे अशांनी भारतीय नागरिकत्व सोडलं आणि विदेशी नागरिकत्व त्यांनी घेतलं. इथे फसवल्या काय जाते की अफगाणिस्तानमधला, बांगलादेशमधला आणि पाकिस्तानमधल्या हिंदूंना आम्ही असणारं एंट्री देतो, त्यांना यायला मोकळं देतो. पण भारतामधला असणारा हिंदू बाहेर चाललाय याचं समर्थन आरएसएस कसं करते? आमचं मतदारांना आव्हान आहे की आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल किंवा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रचाराला येतील आपल्या वस्तीमध्ये, आपल्या गावामध्ये किंवा आपल्यापर्यंत. पहिल्यांदा त्यांना असं विचारा की ही 17 लाख कुटुंब आणि हे उत्तर त्यांनी राज्यसभेमध्ये दिलेलं आहे, माझी आकडेवारी नाही.
राज्यसभेमध्ये दिलेल्या उत्तराप्रमाणे 17 लाख कुटुंब यांनी भारतीय नागरिकत्व सोडलेलं आहे. तर ह्यांना मतदान कसं द्यायचं हे मतदारांनीच आता विचारलं पाहिजे. किंवा दुसरं महत्वाचं, आता इथल्या व्यापाऱ्याला मी असं आवाहन करतोय की तुमच्या दारामध्ये ईडी नको असेल, सीबीआय नको असेल, ते नरेंद्र मोदींचं सरकार घेऊ देऊ नका. नरेंद्र मोदींचं सरकार आलं तर सेकंड फेज ऑफ रेडिंग जे होणार आहे, धाडी ज्या पडणार आहे त्या व्यापाऱ्यांवरती होणार आहेत, हे व्यापाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. जालना हा एक असणारा आयर्न स्टील मॅन्युफॅक्चरिंग करणारं युनिट आहे. या ठिकाणी ज्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे हे सगळे भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत आणि डोनर्सही आहेत. 1.5 वर्षापूर्वी या जालना स्टील इंडस्ट्रीजवरती 14 ठिकाणी धाडी पडल्या. ते 14 जण ही बीजेपीचे नुसते समर्थक नव्हते, तर ते डोनर होते, अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा चंद्रपूरमधल्या व्यापाऱ्यांना आपण त्यांना बीजेपीचे मतदार आहोत, डोनर्स आहोत म्हणून इथे वाचल्या जाईल असं नाही. तर माकडीन जशी स्वतःला वाचवण्यासाठी पिल्लाचा बळी देते, तशा रीतीने नरेंद्र मोदी स्वतःला वाचवण्यासाठी मतदाराचा सुद्धा बळी देईल, हे आपण असं ट्रेड कमिटीने लक्षात घेतलं पाहिजे. जे काही बघितलेलं आहे 30% मतदान हा जरांगे पाटलाच्या याच्याप्रमाणे वोटिंग करणार आणि त्यांनी या 4ही पक्षांना मतदान देऊ, दोन्ही आघाड्यांना मतदान देऊ नका असं त्यांनी म्हटलेलं आहे. ऐसा है, मैं अगर आरोप करूं कि कल्याण की सीट एकनाथ शिंदे के लिए उद्धव ठाकरे ने छोड़ दी, पंकजा मुंडे की सीट एनसीपी ने 5 बार गिरा हुआ आदमी दोबारा वहां पे खड़ा किया है, तो इसका मतलब क्या है? आप उसका मतलब निकालते ही नहीं हो. नए चेहरे होने के बाद, नया कार्यकर्ता होने के बाद भी उसको आप नहीं रिपीट करते हो. जो गिरा हुआ है उसको है. मैंने आज 2 नाम बताया, मैं से 20 नाम कॉन्स्टिट्यूंसी के बताऊंगा कि जहां पर उम्मीदवार जो है वो फिक्सिंग है. जैसे भंडारा की है, बुल्ढाना की है. ओल्ड शिवसेना का कैंडिडेट जाधव एकनाथ शिंदे के साथ है, उसी को उम्मीदवारी दी है एकनाथ शिंदे ने. उद्धव ठाकरे ने जो उम्मीदवारी दी है उसके पीए को दी है. तो ये मैच फिक्सिंग है या नहीं है? भाजपसोबत झालेलं मॅच फिक्सिंग आहे का? हे भाजप इंटरनल झालेलं मॅच फिक्सिंग आहे. ते आता मी कोणाबरोबर झाले कोणाबरोबर नाही झाले हे त्यांनी सांगा, मी कशाला बोलावं त्याच्यामध्ये. जैसे कि आपने स्टार्टिंग में कहा मोदी साहब ही देश को तोड़ना चाह रहे हैं, मगर अभी आपके जितने भी उम्मीदवार खड़े हैं जो जीत जाते हैं शुभेच्छा, बट जो नहीं जीत रहे हैं वो अधिकतर कांग्रेस के वोट काट रहे हैं. तो ये इनडायरेक्टली बीजेपी को हेल्प होगी. आप ये क्यों कह रहे हैं? पिछली बार 9 जगह पर कांग्रेस को सिर्फ मुसलमानों का वोट मिला, हिंदुओं का वोट मिला नहीं, यह आपने कभी एनालिसिस किया ही नहीं और कभी सोचा ही नहीं. आपका जो जहनियत बनी है या जो बनाया जा रहा है उसी पर को आप रट रहे हो. जो हम लोग ने बात कही कि पिछले बार की जो है 9 सीटों पर कांग्रेस को सिर्फ और एनसीपी को
सिर्फ मुसलमानों के वोट मिले, हिंदुओं के वोट मिले नहीं। आपने इसको कभी ध्यान से देखा ही नहीं, और इसलिए आपका जो है जो कहने जा रहा है वही आप सुनते रहे हो, दूसरा कोई है। खाने के शौकीनों के लिए खुश खबर, हैदराबादी ऑथेंटिक फ्लेवर अब चंद्रपुर में भी। जी हाँ, हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, जहां आप पा सकते हैं हैदराबाद का ओरिजिनल टेस्ट। हैदराबाद दम बिरयानी, वेज नॉन वेज करी, साउथ इंडियन नाश्ता, चाइनीज, तंदूरी, कबाब, ईरानी चाय, बादाम मिल्क और भी बहुत लजीजदार खाना। इंडोर और आउटडोर में फैमिली के साथ बैठने की उत्तम व्यवस्था और सर्वोत्तम सर्विस, वो भी एकदम किफायती दामों में। हमारे यहाँ पार्सल और पार्टी के भी ऑर्डर लिए जाते हैं। एक बार अपने मित्र और परिवार के साथ अवश्य पधारें, आप दोबारा जरूर आएंगे, ये हमारी गारंटी। हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, ऑथेंटिक हैदराबादी फ्लेवर, नियर क्रोमा शोरूम, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9327461199, 7207556199। माना पालाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसी धीने उत्साह नवा आणला। बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला। कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत, बरं का? और किती आहे तर शक्य आहे।